माणूस ना अनुभवातून खूप शिकतो आणि जे काही आपण चूक केलेलं असतो ना ते ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट असते। हो, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि ते मी ऍक्सेप्टही केलं आणि इथून पुढून ना तसं आपल्याला वर्कआउटही करायचं आहे त्या गोष्टीवर। म्हणून म्हणते की वेळेवर आपल्याला गोष्टी लक्षात येणं ही आपल्याला खूप महत्त्वाचं असते। सो माझा एकच हेतू आहे की जे काही गोष्टी नवीन आपण अनुभवतो किंवा जे काही गोष्टी सत्य आहेत, सत्य मानण्यापेक्षा गरजेचं आहेत, त्या गोष्टी हे आजच करायला हवं। जे काही चूक झाले ते तुम्हाला समोर दिसूनच येईल। सो सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहे दुर्गा टेकडीला। दुर्गा टेकडी ही एक पुण्यातील निगडी येथील एक फेमस असा टेकडी म्हणता येईल याला, किंवा त्याला निगडीतील रहिवासी तर ना भरपूर भेट देत असतात। तर ही टेकडी किंवा हे नाव टेकडीवरील दुर्गा मंदिरावरून पडलेलं आहे। तर दुर्गा टेकडी यालाच आपण दुर्गादेवी उद्यान ही म्हणून ओळखलं जातं। पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं हे एक मोठं पैलू आहे आणि हे 75 हेक्टर क्षेत्रावर 1,60,000 झाडे इथं तर लावण्यात आलेले आहेत। आता सकाळचे 6:30 वाजले तरी एवढी गर्दी, अरे एवढी लोक दिसले ना मला तर असं वाटत होतं की गावाकडची यात्राच आहे की काय। आणि त्याच्याच शेजारी ना एक अप्पू घर आहे। हे ना लहान मुलांसाठी ना खरंच खूप छान आहे। इथे छोट्या मुलांसाठी ना राईड्स वगैरे पण भरपूर आहेत। श्रीशाला एकदा घेऊन गेलेले होते इथे, खूप एन्जॉय केली तिथेही आणि सुट्टीमध्ये हा वन डे ट्रिप ही इथे होऊ शकतो। तर अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत आणि हे सकाळी 5ला ओपन होतं। 5 ते 9 ना याची एंट्री फी फ्री असते। तर हे मॉर्निंग वॉक साठी सकाळी अवेलेबल असतं। सो त्यासाठी ह्यांनी पास वगैरे काही ठेवलेले नाही आहेत। ही आमची आर्या तर खूप पळत होती, तिलाही खूप छान वाटत होतं निसर्गाच्या सानिध्यात। आणि नंतर ना 11 ते 11:30च्या दरम्यान ना की 10 रुपये तिकीट अशा पद्धतीने इथे तिकीट त्यांनी लावलेलं आहे। म्हणजे तुम्ही दिवसभर हे ओपन असतं, त्यामुळे तिथे तुम्ही मस्त असं ट्रेकिंगला जाऊ शकता। दुसरी गोष्ट अशी आहे की एक वन डे पिकनिक साठी सुद्धा जाऊ शकतो किंवा नंतर ना आपल्या मुलांना घेऊन छान मस्तपैकी असं ना भाजी भाकरी वगैरे करून म्हणतात ना घेऊन जायचं, तशाही पद्धतीमध्ये आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो। इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे, स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहे, त्यामुळे मुलंही खूप छान एन्जॉय करतात। आणि थोडंसं आपल्याला काय म्हणतात ते जंगल सफारी सारखंही होऊन जातं, त्यामुळे मस्त असा एन्व्हायरमेंट आहे, जंगलचं फील येऊन जातं आपल्याला। प्लेग्राऊंड आहे, स्लाइड्स वगैरे आहेत आणि हा आहे दुर्गा टेकडीचा शेवटचा टोक। त्यामुळे इथं आल्यावर असं म्हणतात की बाबा आपण इथपर्यंत म्हणजे पूर्ण एरिया आपण कव्हर केला। रिटर्न तर आपल्याला जायचंच आहे आणि आमच्या आर्याला बघायचं होतं आपल्याला पिकॉक, तेही आम्हाला भेटलं। सो ही जी माझी चूक झाली सांगत होते ना, तर हीच चूक। आता हे आजोबा काका वगैरे लोक ना एवढे छान एक्सरसाइज इथं करत होते। बघितलं का, हीच खूप मोठी चूक आहे। कारण ना आपण आत्ता ह्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत आणि त्यांच्या एज मध्ये म्हणजे आफ्टर 60 मध्ये जरी आपण गेलो ना तर ह्या गोष्टी आपल्याला खरंच पॉसिबल आहेत का, तेवढ्या आपल्यामध्ये ताकद असेल का। त्यावरूनच आपल्याला एक गोष्ट कळाली की पहिला आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, मग बाकीच्या गोष्टी। कितीही कामं असू देत, काही असू देत, सगळे बिझी आहेत आपापल्या आयुष्यामध्ये, पण पहिला आपलं शरीर चांगलं तर आपण चांगलो। सो त्यामुळे आपल्या शरीराकडे पहिला लक्ष द्या, आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि डाएट म्हणा, योगासने म्हणा, जे काही एक्सरसाइज आहेत ना ह्या गोष्टी मला समजल्या। सो म्हणून म्हटलं की नाही, आता आजपासून आपल्याकडे पूर्ण फोकस असेल की पहिला आपली शरीर, आपली तब्येत, आपण किती चांगलं राहू, योगासने म्हणा, वॉकिंग म्हणा, ह्या गोष्टी पहिला करायच्या आणि मग नंतर ना बाकीच्या सगळ्या गोष्टी हे आपण सायमल्टेनियसली हँडल करायच्या। तिथून बाहेर पडलो आम्ही आणि बाहेर आल्यावरच आदितीने हा आम्हाला आरोग्यदायी चहा दिला। एवढं भारी होतं ना, तुम्हाला खरंच सांगते, ह्याची पूर्ण रेसिपी मी एकदा घरी ट्राय करणार आहे, कारण ना खरंच खूपच मस्त होतं। ह्यामध्ये नो शुगर, नो मिल्क होतं आणि ग्रीन टी होती। सो एवढं छान वाटला, तर ह्याची नक्की रेसिपी आपण घरी ट्राय करू, बघू आपल्याला जमतं का, सेम तशीच आपल्याला टेस्ट येते का। तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। दुर्गा टेकडी कशी वाटली, तर काहीतरी आपल्याला नवीन शिकायलाही मिळालं। सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय बाय, टेक केअर।